आज होती आमच्या गावची यात्रा. यात्रेत लहान मुलांची खेळणी आली होती म्हणून वीरा आणि वेदला घेऊन आम्ही गावात गेलो होतो. तर वेद असा विचित्र उड्या मारत होता, हे बघूनच मला खूप हसायला येत होतं. मोठी मुलं पण त्याच्यासोबत खेळत असताना त्याला काय तिथं खेळता येत नव्हतं, म्हणून आम्ही त्याला लवकरच घेऊन आलो. तो तिथे पण शांत बसत नव्हता, त्यामुळे लगेचच घरी आलो. त्यानंतर आम्ही वेदच्या मामाच्या घरी आलो, कारण माझं माहेर आणि सासर एकच आहे. यात्रेत घेतलेला ट्रॅक्टर वेद रोडवर घेऊन फिरत होता. तो दुसऱ्या मुलांची खेळणी घरी घेऊन यायचा. त्याला यात्रेत ट्रॅक्टर घेतल्यामुळे त्याला खूप आनंद झाला होता. 5 वाजले होते आणि सुंदर असं वातावरण तयार झालं होतं. वेदचं खेळायचं चालूच होतं. पहिल्यांदाच तो एका वस्तूसोबत इतका उशीर खेळत होता. त्याच्या मामाच्या इकडे लहान मुलं खूप आहेत, त्यामुळे त्याला तिकडेच राहायला आवडतं आणि वीराला पण तिकडे राहायला आवडतं. पण ही दोघं एवढी त्रास देतात, त्यामुळे मीच तिकडे राहत नाही. तिथे घराच्या समोर रोड असल्यामुळे तो जास्त रोडला पळतो. लहान मुलांच्याकडे खूप लक्ष द्यायला लागतं. तिकडे गेल्यावर ना मला स्वतःसाठी वेळ देता येतो ना बाकीच्यांसाठी वेळ देता येतो. त्यांच्यासोबत मला व्यवस्थित बोलता पण येत नाही. माझा पूर्ण वेळ वीरा आणि वेदला ओरडण्यातच जातो, कारण माझे दोन्ही पोरं एवढी त्रास देतात. माझ्या बहिणी बोलतात की तू ये, पण तुझ्या पोरांना घेऊन येऊ नको, कारण ती एवढी त्रास देतात की तर आमचं डोकं दुखायला लागतं.